नमस्कार सर. नमस्कार. या मुलाखतीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड अर्थात IOAAचं 18वं पर्व नुकतंच मुंबईमध्ये पार पडलं. याच्यामध्ये आपण 4 सुवर्ण आणि 1 रौप्य अशी घसघशीत कामगिरी केली. ह्या एकंदर यशाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या देशातलं खगोलशास्त्रातली गुणवत्ता जी आहे या गुणवत्तेचं नेमकं कसं चित्र समोर येते? आपल्याला हे नक्की असं म्हणता येईल की शालेय स्तरावर किंवा उच्च माध्यमिक स्तरावर जे मुलं आपल्या भारतीय मुलांची भौतिकशास्त्राची किंवा गणिताची तयारी असते ती तयारी इतर अनेक देशांपेक्षा उजवी असते आणि त्या तयारीचा त्यांना खगोलशास्त्राचा अभ्यास करतानाही फायदा होतो. कारण खगोलशास्त्राचा जर का तुम्हाला व्यवस्थित वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करायचा असेल तर तुमचा भौतिकशास्त्राचा आणि गणिताचा पाया उत्तम असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे शाळेतले जे गणित आणि विज्ञान शिकवलं जातं त्याचा नक्की त्यांना अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये फायदा होतो आणि ही उजवी कामगिरी आपल्याला दिसून येते. गेल्या काही वर्षात भारताची कामगिरी सरस राहिलीच आहे. ह्या वर्षी 2023 आणि ह्या वर्षी 2025 2 वर्ष आपण 4 सुवर्ण आणि 1 रौप्य अशी कामगिरी केली होती. सो ही म्हणजे भारताची बेस्ट कामगिरी आहे आतापर्यंतची. आणि आमची अशी नक्कीच आशा आहे की यातले काही विद्यार्थी पुढे खगोलशास्त्रज्ञ बनतील, संशोधन करतील खगोलशास्त्रामध्ये आणि त्याचे भारताला नवीन वैज्ञानिक त्यातून मिळतील. बरोबर.